श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, या धावपळीच्या जगात जिथे प्रत्येक जण कोणाला तरी काहीतरी सिद्ध करण्यात असतो, तिथे तू कधी स्वतःला विचारलं आहेस का, मी माझ्यासाठी कोण आहे? सकाळी डोळे उघडताच जबाबदाऱ्यांचा डोंगर, रात्री शांततेत अपूर्ण स्वप्नांचा गोंधळ आणि या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी दडले गेलेला तुझा स्वतःचा आवाज. आज मी तुला एकच प्रश्न विचारतो. तू स्वतःला असं कधी ऐकलंस? स्वतःला सिद्ध करण्याच्या शर्यतीत हरवलेला तू. रोज तू इतरांच्या अपेक्षांची फाईल उचलतोस, समाजाच्या नियमाच्या बेड्या घालतोस आणि स्वतःला सांगतोस, ठीक आहे, असंच आयुष्य. पण आतून एक आवाज येतो, मलाही जगू दे, मलाही श्वास घ्यायचा आहे. तो आवाज तुझ्या आत्म्याचा आहे. तुझं जीवन फक्त निभावण्यासाठी नाही, ते अनुभवण्यासाठी आहे. कोणी कौतुक केलं की तू उंच भरारी घेतोस, कोणी टीका केली की तू कोसळतोस. मग तुझी ओळख इतकी कमकुवत आहे का? तुझी मुळे खोल आहेत, फक्त तू त्यांना ओळखणं थांबवलं आहेस. विश्वासाने तुला उगाच निर्माण केलं नाही. तुझ्यात पर्वत हलवण्याची ताकद आहे, पण तू ती रोज दुर्लक्षित करत आहेस. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थ नाही, तो आत्मसन्मानाचा पहिला टप्पा आहे. जो स्वतःला स्वीकारत नाही, तो जगाला काय देणार? तू स्वतःवरच रागवतोस, तुझ्या चुका आयुष्यभराची शिक्षा बनवतोस. पण त्यावेळी आठव, जेव्हा तू तुटलास, रडलास, पण पुन्हा उभा राहिलास. हीच तुझी खरी ताकद आहे. मनाला वाटून घेऊ नको. लोक काय म्हणतील, समाज काय विचार करेल, घरच्यांच्या अपेक्षा, या सगळ्यात तुझं मन गुदमरून जातं. तू रोज स्वतःला पुढे ढकलत जातो. उद्या करेन, नंतर जगू. पण तो उद्या कधी येतो का? वेळ वाळूसारखा हातातून निसटतो. हा क्षण हीच सर्वात मोठी भेट आहे. तू परिपूर्ण नाहीस आणि तेच तुझं सौंदर्य आहे. तुझ्या चुका तुला शिकवतात, तुझे घाव तुला गहिरं बनवतात. ज्यांनी स्वतःची चुकी स्वीकारतो तोच खरा मजबूत होतो. तुझे जखमा लाजिरवाण्या नाहीत, त्या तुझ्या कथा आहेत. तुझ्या आत एक बालक आहे, ज्याला मन मोकळं हसायचं आहे. एक योद्धा आहे, जो हार मानायला तयार नाही. एक साधक आहे, जो शांततेच्या शोधात आहे. पण तू त्यांना कधी ऐकलंस? तुलना हे दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून तू स्वतःचा संघर्ष कमी समजतोस. पण प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. कोणी लवकर पोहोचतो, कोणी हळू, पण प्रत्येकाची मंजिल वेगळी असते. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे नाही म्हणायला शिक. तुझी ऊर्जा मौल्यवान आहे, ती तिथे खर्च कर जिथे तिचा सन्मान होतो. जो तुझ्या चांगुलपणाला कमजोरी समजतो, त्याच्यापासून दूर जाणं स्वार्थ नाही, ती आत्मरक्षा आहे. तुझी किंमत तुझ्या अस्तित्वात आहे. तू आहेस म्हणून मौल्यवान आहेस. तुझी किंमत तुझ्या यशात नाही, तुझ्या पदात नाही, तुझ्या पैशात नाही, ती तुझ्या अस्तित्वात आहे. जेव्हा हा भाव हृदयात उतरतो, तेव्हा अपमान तुला तोडत नाही, अपयश तुला थांबवत नाही. विश्व तुझ्या बाजूने काम करायला लागतं. जर हे शब्द तुझ्या मनाला स्पर्श करत असतील, तर आता मनात एक वाक्य म्हण, मी स्वतःवर प्रेम करणे निवडतो. हा फक्त शब्द नाही, ही दिशा आहे. स्वतःवर प्रेम कर, स्वतःला स्वीकार, स्वतःला माफ कर. तू जाणीवपूर्वक रचना आहेस. मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस. मी तुझ्या सोबत आहे, स्वामी म्हणतात. तू थकलेला नाही, तू विसरलेला आहेस. आज मी तुला नवीन काही सांगायला आलो नाही. आज मी तुला तू कोण आहेस ते आठवून देणार आहे. तू म्हणतोस, मी थकलो आहे, मी हारलो आहे, माझं काहीच जमत नाही. पण मी तुला सांगतो, तू थकलेला नाहीस. तू विसरला आहेस, तू स्वतःला विसरलास, तू तुझ्या शक्तीला विसरलास, तू तुझ्या आतल्या प्रकाशाला विसरलास. तू सगळ्यांसमोर हसतोस, पण एकटाच असताना का डोळे भरून येतात? कारण तुझं मन खोटं बोलत नाही. तू जे जगतो आहेस ते तुझं खरं आयुष्य नाही, ते तुझ्या भीतीचं आयुष्य आहे. तू स्वतःला लहान करून जगतो आहेस, तू स्वतःला थांबवून ठेवतो आहेस, तू स्वतःला परवानगी देत नाहीस. आज मी तुला परवानगी देतो जगायला.
तुला वाटतं शांत आहे की नाही? तुझ्या आत एक ज्वाला आहे. ज्या दिवशी तुला कमी लेखलं, त्या दिवशी तुझ्यावर अन्याय झाला, त्या प्रत्येक क्षणी तुझ्या आत्म्याने एक ठरवलं, एक दिवस मी स्वतःला सिद्ध करेन. पण बाळा, तुला कुणाला सिद्ध करायचं नाही. तुला फक्त स्वतःला ओळखायचं आहे. तू ठीक आहे म्हणतो. जिथे तुला नाही म्हणायचं असतं, तू शांत राहतो. जिथे तुला आवाज उठवायचा असतो, तू स्वतःला मागे घेतो. जिथे तुला पुढे जायचं असतं, कारण तुला शिकवलं गेलं, चांगले लोक सहन करतात, पण मी सांगतो, चांगले लोक स्वतःचा अपमान करत नाहीत. तुझ्या आयुष्यात जे उलट ते वाया गेलं नाही. तुझं एखादं नातं तुटलं, एखादं स्वप्न अपूर्ण राहिलं, एखादा विश्वास मोडला. तुला वाटलं सगळं संपलं, पण त्या तुटण्याने तुला तुझ्याशी जवळ आणलं. जे नातं गेलं, त्याने तुला तुझी किंमत शिकवली. जे स्वप्न अपूर्ण राहिले, त्याने तुला नवं स्वप्न दिलं. जे लोक दूर गेले, त्यांनी तुझ्यासाठी जागा मोकळी केली. तुला नेहमी उशीर झाल्यासारखं वाटतं. तू म्हणतोस, आता माझं वय निघून गेलं, आता वेळ गेला, आता उशीर झाला. पण ऐक, विश्वात उशीर नसतो, फक्त तयारी असते. ज्या दिवशी तू आतून तयार होशील, त्या दिवशी तुझं नवं आयुष्य सुरू होईल. तुझ्या आयुष्याची खरी अडचण काय आहे? तुझी अडचण परिस्थिती नाही. तुझी अडचण लोक नाहीत. तुझी अडचण पैसा नाही. तुझी अडचण तू स्वतःवर विश्वास ठेवत नाहीस. तू स्वतःच्या मनावर संशय घेतो. तू स्वतःलाच विचारतोस, मी खरंच सक्षम आहे का? हो बाळा, तू सक्षम आहेस. आज एक प्रयोग कर. आज एक दिवस फक्त स्वतःसाठी जगून बघ. जिथे मन नाही म्हणेल तिथे थांब. जिथे आत्मा हो म्हणेल तिथे पुढे जा. आज एक दिवस स्वतःला दोष देऊ नकोस. आज एक दिवस स्वतःशी मऊ बोल. तू लोकांना वाचवायला जातो. तू सगळ्यांना समजून घेतो. सगळ्यांना माफ करतोस. सगळ्यांना आधार देतो. पण तुला कोणी विचारलं का? तू कसा आहेस? आज मी विचारतो. तू खरंच कसा आहेस? तुला तुझं आयुष्य बदलायचं आहे. मग 3 गोष्टी लक्षात ठेव. जे संपलंय त्याला धरून बसू नकोस. जे सुरू करायचं आहे त्याला घाबरू नकोस. आणि जे तू आहेस त्याला नाकारू नको. तुझ्या आयुष्याचा दरवाजा बाहेरून बंद नाही, तो आतून लावलेला आहे. किली तुझ्याच हातात आहे. तुझी सर्वात मोठी चूक काय आहे माहीत आहे का? तू स्वतःला सामान्य समजतोस. तुला वाटतं मी काही विशेष नाही. पण ऐक, तू जे सहन केलं आहेस ते सामान्य माणूस सहन करू शकत नाही. तू जे पार केलं आहेस ते कमजोर मन पार करू शकत नाही. तू जे अजूनही उभा आहेस हीच तुझी असामान्यता आहे. आज स्वतःकडे आरशात बघ आणि फक्त एक वाक्य बोल, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुला लगेच चमत्कार दिसणार नाही, पण तुला आत काहीतरी फरक वाटेल. हेच तुझं पुनर्जन्म आहे. आजपासून लोकांना खुश करण्यासाठी नाही, तू स्वतःला ओळखण्यासाठी जग. तू परिस्थितीचा बळी नाहीस. तू तुटलेला नाहीस, तू घडत आहेस. तू हरलेला नाहीस, तू शिकत आहेस. आणि लक्षात ठेव, ज्या दिवशी तू स्वतःला संपूर्णपणे स्वीकारशील, त्या दिवशी विश्व तुझ्या बाजूने उभं राहील. स्वामी म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे. आज तू हा संदेश ऐकतो आहेस, याचा अर्थ तुझ्या आत काहीतरी समजत आहे. तू थकलेला नाही. तू आतून रिकामा झाला. तू सगळ्यांसाठी मजबूत राहिलास, पण स्वतःसाठी कधी रडलास. आज रड. आज थांब. कारण थांबणं म्हणजे हार नाही. ते जागं होण्याची सुरुवात आहे. तुझ्या आयुष्यात काहीतरी असं घडलं, ज्याने तुला बदललं. कोणीतरी सोडलं, कोणीतरी दुखवलं, कोणीतरी कमी लेखलं आणि तू ठरवलंस, मी आता भावनिक होणार नाही. भावना दाबल्या की त्या वेदना बनतात. तू मजबूत होण्यासाठी स्वतःभोवती भिंत बांधलीस. पण त्या भिंतीने प्रकाशी आत येणं बंद केलं. आज त्या भिंतीला एक भेग पडू दे. आज एक प्रश्न विचार, मी खरंच काय इच्छितो? लोकांना खुश ठेवणं की स्वतःला शांत ठेवणं? तू इतका काळ इतरांच्या अपेक्षांमध्ये जगलास. तुझं स्वतःचं स्वप्न तुला आठवत नाही. लहानपणी तू काय व्हायचं स्वप्न पाहिलं होतंस, तोच तुझा खरा आवाज आहे.
तू नाही म्हणायला घाबरतो कारण तुला वाटतं लोक दूर जातील. पण ऐक, ते तुझे नाही, ते दूर जातात. हो, ते तुझ्यासाठी नव्हतेच. तुझी ऊर्जा पवित्र आहे. तिथे दे, जिथे तुझी किंमत आहे. तुला वाटतं काही गोष्टी उशिरा होत आहेत, पण प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच घडते. बीजाचे झाड व्हायला वेळ लागतो. तुझी तयारी सुरू आहे. ज्या गोष्टी गेल्या त्या तुझ्या भल्यासाठी गेल्या. ज्या येणार आहेत ते तुझ्या योग्यतेनुसार येणार आहेत. आज तू जुने सोड. ज्याला लोकांनी घाबरवलं, ज्याला परिस्थितीने तोडलं, त्याला स्वतःने कमी लेखलं आणि नवीन तू जन्माला येऊ दे. जो शांत आहे पण कमजोर नाही. जो प्रेमळ आहे पण गुलाम नाही. जो नम्र आहे पण अदृश्य नाही. हळू श्वास घे, मनात म्हण, मी पुरेसा आहे, मी योग्य आहे, मी निवडलेला आहे. विश्व ऐकत आहे. आणि जेव्हा तू स्वतःला स्वीकारतोस तेव्हा सगळं बदलायला लागतं. तू अनेकदा स्वतःला म्हणतो, माझ्यामुळे नाही झालं, परिस्थितीमुळे झालं. वेळ खराब होती, लोक साथ देत नव्हते आणि हळूहळू तू स्वतःलाच पटवून दिलंस, मी परिस्थितीचा बळी आहे. पण आज ऐक, मन पूर्ण उघडून ऐक. तू परिस्थितीचा बळी नाहीस. तू त्या परिस्थितीत घडलेला योद्धा आहेस. परिस्थिती तुला तोडत नाही, ती तुला उघड करते. वादळ झाडाला तोडत नाही, ते दाखवते की मूळ किती खोल आहेत. तसंच आयुष्याचं वादळ तुला संपवायला येत नाही, ते तुला तुझी ताकद दाखवायला येतं. तू जेव्हा तुटलास असं वाटलं तेव्हा तू खरे तर बदलत होतास. जेव्हा तू म्हणतोस माझं काहीच चालत नाही, तेव्हा तू तुझी शक्ती इतरांच्या हातात देतोस. तू परिस्थितीला राजा बनवतोस आणि स्वतःला कैदी. पण लक्षात ठेव, परिस्थिती बाहेर असते, निर्णय आत घेतले जातात. तुझा विचार बदलला की तुझं आयुष्य वळण घेतं. जे घडलं ते तुझ्या विरुद्ध नव्हतं. ज्या लोकांनी साथ सोडली, ज्या संधी निसटल्या, ज्या वेळेस तुला अपयश आलं, ते सगळं तुझ्या विरुद्धात नव्हतं. ते तुझ्यासाठी होतं. काही दारं बंद झाली कारण तू चुकीच्या ठिकाणी उभा होतास. जबाबदारी म्हणजे दोष नाही, हे समजून घे. तुझ्या आयुष्याची जबाबदारी घेणं म्हणजे स्वतःला दोष देणं नाही. ती शक्ती परत मिळवणं आहे. जेव्हा तू म्हणतोस, हो माझ्या हातात काहीतरी आहे, तेव्हा विश्व म्हणतं, आता मी तुला पुढे नेतो. परिस्थिती बदलण्यापूर्वी दृष्टिकोन बदलतो. सूर्य रोज उगवतो, पण अंधार संपायला तुला डोळे उघडावे लागतात. तसंच आयुष्य बदलायला तुला आतून जागं व्हावं लागतं. तू परिस्थितीचा परिणाम नाहीस, तू परिस्थितीचा प्रतिसाद आहेस. आतले स्वामी जागे कर. तुझ्या आत एक शांत शक्ती आहे. ती भीतीच्या पलीकडे आहे. ती तक्रारीच्या पलीकडे आहे. ती परिस्थितीच्या पलीकडे आहे. जेव्हा तू स्वतःला बळी म्हणणं संपवतोस तेव्हा ती शक्ती जागी होते. आजपासून एक वाक्य मनात ठेव. मी परिस्थितीचा बळी नाही, मी माझ्या आयुष्याचा निर्माता आहे. हे रोज म्हण. पहिल्या दिवशी शंका येईल, दुसऱ्या दिवशी थोडी ताकद येईल, तिसऱ्या दिवशी बदल सुरू होईल. तुझ्यावर अन्याय झाला असेल, तू दुखवला गेला असशील, तुला थांबवलं गेलं असेल, पण तरीही तू इथे आहेस, उभा आहेस. श्वास घेत आहेस, हीच तुझी जीत आहे. तू परिस्थितीचा बळी नाहीस, तू परिस्थितीतून उठलेला प्रकाश आहेस. आणि जेव्हा तू हे ओळखतोस तेव्हा आयुष्य तुझ्या समोर झुकायला लागतं. स्वामी भक्तांनो, तुम्हाला संदेश आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.